आज मातृभाषा दिन आहे म्हणून मला सांगावंसं वाटेल. हे पुस्तकाचं टायटल जर इंग्लिशमध्ये असेल बी परफेक्ट, तर हे मराठी पुस्तक आहे. आणि हे पुस्तक ज्यावेळेस लिहिलं गेलं होतं त्यावेळेस मला पहिल्यांदा बरेचसे टोमणे मिळले होते की आता मराठी पुस्तक कोण वाचतं, इव्हन पुस्तक कोण वाचतं, असे बरेचसे टोमणे पडल्यानंतर आम्ही सुरुवात केली होती सेल करायला. सुरुवातीच्या 1000 प्रती आमच्या विकल्याच गेल्या नाहीयेत. समजते, आम्ही फुकट पुस्तक वाटली कॉलेजमध्ये, ग्रंथालयामध्ये. आणि आत्ताचं जर अशी सिच्युएशन आहे, आम्ही ऑनलाईन आलो, इंस्टावरती जवळ 1 लाखाच्या वरती फॉलोअर्स आहेत माझे, असं आहे. पण या पुस्तकाने एक ओळख करून दिली मला. आणि मी अभिमानाने का सांगतो की हे मराठी पुस्तक आहे आणि आजकाल वाचक आहेत, हे अभिमानाने का सांगत आहे, तर आतापर्यंत माझ्या 20,000च्या वरती ह्या प्रती गेलेल्या आहेत, म्हणजे मराठी पुस्तकाच्या. आणि जे लेखक आहेत त्यांना समजलं असेल की 100 पुस्तकं घालवायचं म्हणलं तर किती स्ट्रगल करावे लागते. आणि अजून सांगतो, हे माझं एकही पुस्तक ऑफलाईन विकलं जात नाही, पूर्णपणे ऑनलाईन विकलं जातं. माझं हे पुस्तक दुबई, न्यूझीलंड, इंग्लंड या ठिकाणी पण पुस्तक गेलेले. तिथपर्यंत पुस्तक पाठवायला कुरिअरचा चार्ज येतो 2,500 रुपये आणि माझं पुस्तक आहे 260 रुपयाचं. तर कुरिअर चार्जेस आपण न देता ते स्वतःच घेतात की कसं पण करून आम्हाला हे पुस्तक पाठवा, स्वतः कुरिअर चार्जेस पेड करतात आणि पुस्तक माझं मागवतात. आता मराठीमध्येच पुस्तक आहे, टायटल इंग्लिश आहेत पण पुस्तकं मराठीमध्ये आहेत. आणि मातृभाषेचा अभिमान म्हणून, एक मराठी माणूस म्हणून मला अभिमान वाटतो. माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या खाली आम्ही टॅगलाईन टाकतो की मराठी